भर बाजारात कौटुंबिक हिंसाचार, पतीनेच केला पत्नीवर चाकूने वार। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे आज गुरुवारी भरलेल्या आठवडी बाजारात पतीनेच केला आपल्या पत्नीवर चाकूने वार। यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे भर दिवसा बाजारपेठेत व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। येथे बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो। या निमित्ताने परिसरातील असंख्य खेड्यापाड्यातील गावकरी या बाजारात येत असतात। आज आठवडी बाजार असता नवापूर तालुक्यातील ढोरपाडा येथील अशोक ताऱ्या गावीत आणि त्यांची पत्नी बबिता अशोक गावीत बाजार करण्यासाठी आले असता विसरवाडी बाजारपेठेत असलेल्या कलावती कॉम्प्लेक्समध्ये दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद निर्माण झाला असता पतीने रागाच्या भरात त्याच्याजवळ असलेला चाकू काढून पत्नीच्या छातीवर सपासप वार केले। पत्नी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली। गर्दीने घटना बघताच विसरवाडी पोलिसांना फोन केला। घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, अनिल राठोड, लिनेश पाडवी यांनी धाव घेऊन पतीला ताब्यात घेतले आणि जखमी पत्नीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेवर उपचार केल्याने तिची प्रकृती स्थिर आहे। या दोघेही पती-पत्नीमध्ये पती दारूचे व्यसन असल्यामुळे नेहमी घरी वादविवाद करून भांडणे करत होता व ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असे। असाच प्रकार विसरवाडी येथे बाजार करत असताना घडला आणि त्याने पत्नीवर चाकूने सपासप वार केले। लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेश वाणी, विसरवाडी।